ओके, काय सांगचाल सर? मी ॲडव्होकेट विष्णू गोडबोले फाउंडेशनच्या माध्यमातून आज पर्यावरण दिन आहे आणि पूर्ण भारतामध्ये वृक्षाचं महत्त्व आज प्रत्येक माणसाला माहिती होण्याच्या अनुषंगानं ज्या तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्राचीन काळामध्ये जी तपस्या केली, ती तपस्या ज्याला ज्ञान प्राप्त झालं असं म्हणतो, ते पिंपळाचा वृक्ष मी नांदेड जिल्ह्यामध्ये 2000 बोधिवृक्ष ज्याला आपण म्हणतो ते बोधिवृक्ष देण्याचा संकल्प केलेला आहे. आणि पर्यावरण दिनाच्या निमित्तानं या देगाव चाळ, गंगाचाळ, नलागुटा चाळ, भीमघाट चाळ येथील सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका, आमचे मित्र उपासक आणि या ठिकाणचे आमचे आदरणीय ॲडव्होकेट मामावेले बौद्धवासी त्यांच्या या नगरीमध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम, पिंपळ वृक्षाचा कार्यक्रम होत असून यामध्ये मला खूप आनंद वाटत आहे. आमचे प्रकाशजी येवले असतील, आमचे बंधू रमेशजी गोडबोले असतील आणि देगाव चाळीच्या सर्व परिसरातील आमचे सर्व उपासक उपासिका असतील, अत्यंत चांगला दिवस त्यांनी या ठिकाणी निवडलेला आहे. आणि आमचे कवठ्याचे मंडळी जे आहे, कवठेकर यांनीसुद्धा आज या वृक्षदिनाच्या निमित्तानं संगोपन करण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि मी गोडबोले फाउंडेशनच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये जी 2000 वृक्ष, तीही फक्त पिंपळ वृक्ष देण्याचं नियोजन केलेलं आहे. नांदेड जिल्ह्याचे आयुक्त असतील, कलेक्टर असतील, SP असतील यांच्याशी चर्चा करून ज्या ज्या ठिकाणी त्यांच्याकडे लावण्यासाठी जागा आहे त्या ठिकाणी आणि बुद्धविहाराच्या ठिकाणी जे काही उपासक लावण्याची तयारी असेल अशांना मी बौद्ध वृक्ष देण्याचं नियोजन करणार आहे. म्हणून या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या तथागत गौतम बुद्धांनी आपली तपस्या पूर्ण करून सर्व आरोग्यदायी झाड याला म्हटलं जातं, कारण आरोग्याचं समर्थन करणारे याला वृक्ष म्हटलं जातं. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, लहान बालक असतील, बालिका असतील, यांनी जर या वृक्षाच्या सावलीखाली जर बसलं, दिवसालाही जे काही आपल्याला ऑक्सिजन मिळतो तोच ऑक्सिजन संध्याकाळी सुद्धा मिळू शकतो. म्हणून ऑक्सिजनची गरज आपल्या सर्व तमाम बांधवांना माहिती आहे की 19मध्ये म्हणजे करोनाचं जे महामारी बिमारी आली त्यामध्ये प्रत्येकाला ऑक्सिजनचं महत्त्व कळलं. अनेक लोकांनी ऑक्सिजन घेण्याच्या अनुषंगानं पिंपळ वृक्षाच्या सायाखाली जे राहिले त्यांचं आरोग्य चांगलं झालेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुठलाही आजार होऊ नये, आजारमुक्त करणारं झाड हे आरोग्य संवर्धन करणारं हे झाड आहे. म्हणून या झाडाचं संवर्धन होण्याच्या अनुषंगानं जास्तीत जास्त जनतेने या झाडाचं संगोपन करावं, याच मुद्दात हेतून हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. आमचे उपासक आणि सर्व देगाव चाळीतील सर्व रहिवासी यांना मी या वृक्ष दिनाच्या निमित्तानं व नांदेडच्या तमाम जनतेला मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम.